आज आपण चटपटीत चमचमीत लोणच्याचा पराठा कसा करायचा ते पाहणार आहोत. तर इथे मी कणिक थोडीशी मळून घेतलेली आहे. चपातीला जशी कणिक मळतो अगदी तशीच मळून घ्यायची आणि चपाती जशी करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. नंतर यामध्ये आपल्याला लोणच्याचा जो रस्सा असतो तो यामध्ये घालायचा आहे. भरपूर असा सरभरीत हा रस्सा मी घेतलेला आहे आणि याला पूर्ण लावून घेतलेला आहे. नंतर याच्यावरती चिली फ्लेक्स घालूया, कारण लोणचं तिखट नसतं. थोडस तिखट टाकलं की चवीला आणखीनच छान लागतो. नंतर त्याच्यावरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि अशा प्लेट तयार करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्लेट केल्यामुळे आपला जो पराठा आहे तो लेअरचा होतो, त्यामुळे खायला सुद्धा एकदम मस्त लागतो आणि मुले सुद्धा आवडीने खातात. तर अशा पद्धतीने त्याचा गोल एक रोल करून घ्यायचा, उंडा करून घ्यायचा, याच्यावरून सुकं पीठ लावून घ्यायचं, दोन्ही बाजूला भरपूर पीठ लावून हा पराठा लाटून घ्यायचा. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, मस्त मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. चटपटीत असे पराठे सुद्धा मुलांना खूप आवडतात. तर लोणचं म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. तर अशा पद्धतीने आपण लोणच्याचा पराठा मुलांसाठी नक्कीच बनवू शकता. मस्त असा लोणचेचा पराठा आपला तयार झालेला आहे. या पद्धतीने नक्की करून पहा. धन्यवाद.